नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. आज माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या माहितीनुसार छावणी पोलीस स्टेशनमध्ये काट्या मारुती संदर्भात निवेदन देण्यासाठी आलो होतो. काट्या मारुती परिसरामध्ये जी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, ती सुव्यवस्था तिथे नांदत नाही आहे, या संदर्भात निवेदन देण्यात आलं होतं. मागच्या 2, 4, 5 दिवसांपासून आणि त्यामागेही अनेक दिवसांपासून असं दिसतंय की काट्या मारुती समोर असलेल्या कठड्यांवरती काही विघ्नसंतोषी लोक बसून त्यावरती मद्यप्राशन करणे, अंमली पदार्थांचं सेवन करणे व नॉनव्हेज खाणे असं सगळं करून काट्या मारुती मंदिराची विटंबना करण्याचं षडयंत्र चाललं आहे. यासोबतच आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक धर्मद्रोह्यांचाही वावर वाढला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत काट्या मारुतीवर मागे झालेली दगडफेक वाढता होत असलेला हा सगळा घटना बघता काट्या मारुती मंदिराला पोलीस संरक्षणाची अत्यंत गरज आहे. या संदर्भातलं निवेदन आज छावणी पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलं व त्या काट्या मारुती पुलावरती, ज्याचे नाव आता सध्या अल्लामा इक्बाल पुले, त्या पुलावरती असलेल्या चौकीचंही काट्या मारुती मंदिराजवळ स्थापना करावी व त्याची कार्यान्वितता करावी असं निवेदन माननीय छावणी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षणात देण्यात आलं. तर हे पुढचं काही दिवसात झालं नाही तर आम्हाला आंदोलनाला बसावं लागेल. या दरम्यान जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला पोलीस प्रशासन पूर्णतः जबाबदार असेल, हे मी या ठिकाणी नमूद करतो.